विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे 10वी आणि 10वीचा आज निकाल लागलेला आहे। 10वीचे यशस्वी विद्यार्थी सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। 10वीचा निकाल लागला आहे, 100 पैकी 100 गुण घेतले आहेत, काय मनात भावना आहेत? काही नाही, खूप आनंद झाला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाल्याचा। मस्त वाटतं एकदम। खरं तर निकाल लागल्याच्या नंतर आईवडिलांची काय पहिली प्रतिक्रिया होती तुम्ही निकाल बघितला त्यावेळेस? सगळ्यांनाच खूप आनंद झालेला। आजी पण बरोबर होती आमच्या आणि आमच्या सगळ्या नातेवाईकांना आम्ही कळवलं, तर सगळ्यांना खूप आनंद झालाय, छान वाटतं। या सर्व यशाचं श्रेय नक्की तू कुणाला देशील? कारण की एक वर्षभर अभ्यास करणं आणि पैकीच्या पैकी मार्क पडणं हे सर्वच खरं तर पुण्यामध्ये फक्त 12 विद्यार्थ्यांना यंदा 100 पैकी 100 मार्क पडले, त्याच्यामध्ये तू आहेस, तर त्या मनात काय भावना आहेत? असं एकट्याला श्रेय देण्यात मला काही अर्थ वाटत नाहीये। म्हणजे अर्थातच शाळा आहे, शाळेतले सगळे शिक्षक असतात, आई बाबा आहेत, सपोर्ट करणारे सगळे नातेवाईक असतात जे वर्षभर आपल्याला प्रोत्साहन देत असतात, आणि त्याशिवाय आपले कष्ट असतात आणि आपले जे काही इष्टदैवत असेल त्याचे आशीर्वाद असतात आपल्या बरोबर। म्हणजे त्या सगळ्यांचं श्रेय यामध्ये नक्की आहे। 100 पैकी 100 मार्क मिळतील असा ठाम विश्वास होता मनामध्ये? हो, म्हणजे त्यानुसारच मी सगळा अभ्यास केलेला, वर्षभर पेपर वेगवेगळे सोडवलेले, तसेच त्या दिशेनेच प्रयत्न होते, पण तरी सुद्धा थोडी धाकधूक असते, ती होती, पण अपेक्षेप्रमाणे लागला निकाल। खरं तर आता अनेक विद्यार्थी 10वीच्या परीक्षेमधले आहेत किंवा आता पुढे जे येणार आहेत त्यांसाठी सल्ला काय देशील? तू 100 पैकी 100 मार्क मिळवलेले आहेत, बाकी विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःचा अभ्यास तर सगळेच करत असतात, पण त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं असतं शाळेत शिकवताना शिक्षकांनी दिलेल्या सूचना पाळणं आणि त्यानुसार अभ्यास करणं। आणि मग त्यांनी जे काय करायला आपल्याला दिलेले असतात उपक्रम, जसं आता आम्हाला शाळेत CNB आहे इंग्लिशला, त्यानंतर फोरसम्सची वही पूर्ण करणं, की म्हणजे रोजचा रोज त्या विषयाचा सराव व्हावा यासाठी ते दिलेलं असतं, तर ते वेळच्या वेळी पूर्ण करणं गरजेचं असतं, रोजच्या रोज, ना की शिक्षकांना दाखवायचं म्हणून फक्त एक काम आटपायचं म्हणून करणं। तर त्यानुसार शिक्षकांनी सांगितलेलं सगळं व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे, आणि त्याबरोबर आपला स्वतःचा अभ्यास व्यवस्थित असला पाहिजे। आता पुढचं उद्दिष्ट तुझं काय असणार आहे? 100 पैकी 100 मार्क घेतले, मला सायन्सला जायचं आहे आणि रिसर्च फील्डमध्ये पुढे काहीतरी करायला आवडेल। तर लेकीने 100 पैकी 100 मार्क घेतलेत, काय मनात भावना आहेत? खूप आनंद झालेला आहे, तिला 100% गुण मिळालेले आहेत आणि सलग शाळेने 3ऱ्या वर्षी 100% गुण प्राप्त करून आमची विद्यार्थिनी प्रथम येते, त्यामुळे खूप आनंद आहे। तर आपण बघू शकतो की 10वी मधल्या ही यशस्वी विद्यार्थिनी आहे जिला 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत, त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। पेढे भरून तिचा आनंदोत्सव जो आहे तो साजरा करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।